अस्तित्व न्यूज 24 तास जनहितासाठी एक पाऊल पुढे। नमस्कार, अस्तित्व न्यूज 24 तास जनहितासाठी एक पाऊल पुढे। आज विशेष या कार्यक्रमात मी नयना आपलं सहर्ष स्वागत करते। आज विशेष या कार्यक्रमात या चर्चा सत्रात आज आपल्या सोबत आहेत अनिलजी वैद्य, जे माजी न्यायाधीश आहेत। नमस्कार सर। आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत ॲट्रोसिटी ऍक्ट याबद्दल त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। सर, मला विचारायचे तुम्हाला, ॲट्रोसिटी ऍक्ट आज आपण म्हणजे आम्ही बऱ्याचदा ऐकलेलं आहे किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो, पण नेमका ॲट्रोसिटी ऍक्ट काय आहे? ॲट्रोसिटी ऍक्ट बद्दल माहिती सांगायची झाल्यास मी थोडक्यात संविधानाचा आढावा घेईल। भारतीय संविधान बनवत असताना या संविधानाची रूपरेषा कशी राहील हे ठरवण्यासाठी गोलमेज परिषद आयोजित केली होती इंग्लंडमध्ये, आणि अस्पृश्य समाजाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिनिधित्व करायचे, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिना इत्यादी प्रतिनिधी भारतातून जायचे आणि ब्रिटिशांना भारताचं संविधान कसं राहील याबाबत आपले विचार प्रातिनिधिक स्वरूपात ते मांडायचे। त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाच्या संरक्षणासाठी असा एक कायदा करावा की त्यांच्यावर कोणी अन्याय अत्याचार केला तर त्याला शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी गोलमेज परिषदेमध्ये केली। आणि त्या अनुषंगाने नंतर जेव्हा संविधान सभा आपलं काम करत होती त्यावेळी भारतीय संविधानामध्ये कलम 17 अन्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली। म्हणजे त्यात असं लिहिलं की या देशामध्ये कोणीही अस्पृश्यता पाळणार नाही। त्यानंतर भारतीय संविधानाने समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचे तत्व स्वीकारले, विशेषतः समानतेचे तत्व स्वीकारले, जे कलम 14 आहे, 16 आहे, कलम 21 आहे। आणि या समानतेच्या तत्वाचं पालन करण्यासाठी विषमतेच्या भूमिकेतून जर कोणी वागत असेल तर त्याला शिक्षा करण्यासाठी म्हणून त्यावेळी नागरी हक्क संरक्षण कायदा हा करण्यात आला। भारतीय संविधानामध्ये ज्या ज्या तरतुदी असतात त्या तरतुदीचं पालन जर केलं गेलं नाही तर त्याच्यावर एक पेनल लॉ म्हणजे शिक्षा करणारा कायदा हा करावाच लागतो। उदाहरणार्थ, महिलांचं संरक्षण करण्यात यावं, महिलांसाठी विशेष अशा सवलती देण्यात याव्या, हा अशी तरतूद डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणजे नागरी नीती निर्देशक तत्व सरकारला दिलेले आहे। स्त्री पुरुष समानतेचं तत्व कलम 15 दिलेलं आहे। पण समजा स्त्री पुरुष समानता असूनही जर स्त्रियांवर अन्याय होत असेल, तिला कमी लेखून विषमतेच्या भावनेतून जर तिच्यावर काही अत्याचार होत असेल तर त्यासाठी उपाय म्हणून आता आपण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आणला। त्याआधी कलम 498 भारतीय दंड संविधानात टाकलं, 498 विविध। आता एक कायदा असा केला आहे की काम करणाऱ्या महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण, असे महिलांच्या संरक्षणासाठी आपण कायदे का केले? तर ते संविधानामध्ये त्याची तरतूद आहे की महिलांचं संरक्षण करावं। बालकांसाठी संरक्षणाची तरतूद संविधानात आहे। मग त्यांचं जर संवर्धन झालं नाही तर त्यासाठी बालकामगार प्रतिबंधक कायदा केला आपण, म्हणजे त्याचा बालकामगाराला शिक्षा दिली तर कामास लावले तर त्याला शिक्षा होईल। म्हणजे संविधानाच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी हा पेनल लॉ म्हणजे शिक्षा देणारा कायदा हा करावाच लागतो। म्हणून त्या अनुषंगाने सुरुवातीला सिव्हिल राईट प्रोटेक्शन ऍक्ट, नागरी हक्क संरक्षण नावा कायदा 1955 केला, तो आजही अस्तित्वात आहे। पण ह्या कायदा अस्तित्वात असून सुद्धा अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यावर अन्याय अत्याचाराचे जे प्रकरण होते ते काही कमी झाले नाही, त्यात वाढ झाली असे आपल्या भारत सरकारच्या अहवालावरून निदर्शनास आले। आणि मग हा कायदा अधिक स्ट्रिक्ट करावा म्हणून ह्या कायद्याला रद्द न करता 1989ला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला। यालाच आता शॉर्ट फॉर्म मध्ये आपण ॲट्रोसिटी ऍक्ट म्हणतो। हा एखाद्या व्यक्तीच्या समानतेला डावलणारा जर कोणी व्यक्ती असेल तर त्याचं संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात आलेला कायदा आहे।
आणि थोडक्यात आणि महत्वाचं असं की आपली जी घटना आहे त्याचं जे प्रिएम्बल आहे प्रास्ताविक, त्या प्रास्ताविकात असं म्हटलं आहे की समता या देशातल्या नागरिकांना समतेची वागणूक देण्याचा सरकार प्रयत्न करेल. त्यामध्ये डिग्निटीफुल म्हणजे दर्जेचं जीवन, दर्जेदार जीवन म्हणजे त्याचं सन्मानाचं जीवन, जे त्याला स्वातंत्र्य तर मिळेलच नागरिकाला, पण ते दर्जाने मिळेल, अपमानितपणे मिळणार नाही. आणि ह्या आपल्या प्रिएम्बलचं, आपल्या घटनेचा उद्देश पत्रिका, मला मराठी शब्द आता आठवला, की घटनेच्या संविधानाच्या उद्देश पत्रिकेत जे जे काही आपण उद्देश ठेवलेले आहे देशापुढे, त्या उद्देशाप्रती जाण्यासाठी हा कायदा केलेला आहे. बरोबर. अनिलजींनी खूप चांगल्या प्रकारे ॲट्रोसिटी ऍक्ट काय आहे हे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे, त्याच्यावर सविस्तर चर्चा केलेली आहे. अनिलजी, या ॲट्रोसिटी ऍक्ट मध्ये गुन्हा कशा प्रकारे नोंदवला जातो किंवा कधी नोंदवला जातो? आता अनुसूचित जाती आणि जमाती ह्या वर्गातल्या व्यक्तीला जर जो व्यक्ती अनुसूचित जाती आणि जमातीचा नाही, बरोबर, आणि तो जातीय भावनेतून त्याला जर त्रास देत असेल, शिव्या देत असेल, काही राज्यामध्ये इतके घृणास्पद प्रकार घडतात की त्या व्यक्तीला अक्षरशः घाण सुद्धा त्याच्या तोंडात टाकली जाते. अरे बापरे. लघवी पाजली जाते. इतका म्हणजे त्याच्याकडे हिंकस बुद्धीने त्याच्याकडे भावनेने पाहिलं जाते. अशा रीतीचे अन्याय अत्याचार तो मागासलेला आहे म्हणून होतात. काही भागांमध्ये, आता राजस्थानमध्ये अनुसूचित जातीच्या लोकांना घोड्यावरून वरात काढता येत नाही. अरे बापरे. काही ठिकाणी त्यांना बूट काढून, म्हणजे बूट घालायला परवानगी नाही. आजही अशी परिस्थिती काही भागांमध्ये. आपल्या महाराष्ट्राचं एक उदाहरण डोळ्यासमोर ठेवून हा कायदा बनवलेला नाही, तर संपूर्ण देशाचा अहवाल आजही हिंदूंच्या मंदिरामध्ये जाण्यास काही अनुसूचित जातीच्या लोकांना प्रतिबंध आहे बाहेरच्या स्टेटमध्ये. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यांच्यावरील, त्यांच्या स्वातंत्र्यावर, त्यांच्या समानतेवर, त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या दर्जेदार जीवनमानावर जो गदा येतो, म्हणून जेव्हा केव्हा येतो तेव्हा हा कायदा गुन्हा होतो. आणि हा गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तो गुन्हा नोंदवून घ्यावा आणि त्याचा तपास हा DYSP लेव्हलच्या अधिकाऱ्यांनी करावा, अशी तरतूद त्या कायद्यामध्ये आहे. म्हणजे पोलीस स्टेशनला पोलीस वरिष्ठ निरीक्षक किंवा पोलीस सब इन्स्पेक्टर वगैरे त्या गुन्ह्याचा तपास करू शकत नाही, तर DYSP लेव्हलच्याच अधिकाऱ्यांनी तो तपास करायचा आहे. पण मग तसं होताना दिसतंय का? आता जेव्हा केव्हा घटना घडतात ह्या आणि गुन्हे नोंदवले जातात तेव्हा DYSP त्याची चौकशी करतात. किंवा कसे कायदे आहे, अशी काही उच्च न्यायालयाचे निर्णय आले की समजा DYSPनी चर्चा केली नाही, तपास केला नाही, तर तो गुन्हा रद्दबातल होतो. म्हणून पोलीस डिपार्टमेंट कटाक्षाने याचं पालन करतात. अनिलजी, मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. ॲट्रोसिटी ऍक्ट लागू झालेला आहे, त्याच्या माध्यमातून गुन्हे दाखल होतात. तुम्ही माजी न्यायाधीश आहात, तर तुमच्या कारकिर्दीत असे काही गुन्हे तुमच्या निदर्शनास आले आहेत का, किंवा तुम्ही सुनावणी केली आहे का अशा काही गुन्ह्यांसाठी? माझ्याकडे विशेषतः या गुन्ह्याचे काही प्रकरण जेव्हा PCR आणि MCR साठी यायचे, त्यावेळी गुन्हे चालवण्याची संधी मला नाही मिळाली. कारण ते ॲट्रॉसिटीचं जे कोर्ट असते, जिल्हा व सत्र न्यायाधीश, आणि त्यांना ते पॉवर दिलेले असतात. त्यांनी ॲट्रॉसिटीचं कोर्ट माझ्याकडे नाही राहिलं, परंतु माझ्याकडे त्याचे रिमांड्स यायचे आणि त्यावेळी आरोपी पण आणल्या जायचे माझ्याकडे. तर तेवढं मी काम केलेलं आहे. तर त्या रिमांड पेपरवरून ते गुन्ह्याचं स्वरूप म्हणजे चालवलं असं नाही. बरोबर. ओके सर. तर सर, ॲट्रोसिटी ऍक्ट या विषयावर सध्या राजकीय वर्तुळामध्ये बरीच उलटसुलट चर्चा आहे, त्यावर तुमचं काय मत आहे? हा, मी वर्तमानपत्रात आणि काही चॅनलवर ऐकतो आहे की ॲट्रॉसिटी ऍक्ट रद्द करावा असा काही लोकांचा आग्रह आहे आणि काही मोर्चे पण त्यासंबंधी निघत आहेत. तर मला काही कळत नाही की अचानक असे एवढे मोर्चे आणि अशी कशी मागणी पुढे आलेली आहे. कारण काही असं विशेष असं काही कारण घडलेलं मला दिसत नाही. त्या कोपर्डीच्या खटल्याचा आणि ह्या कायदा रद्द करण्याचा काही अर्थार्थी संबंध नाही आहे. कोपर्डीमध्ये जो गुन्हा घडला त्या आरोपींना तर कठोरातून कठोर शिक्षा व्हावी अशी सगळ्याच समाजाची, म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांची, नेत्यांची, सगळ्यांची भूमिका आहे की त्या आरोपींना
जी शेवटची शिक्षा असेल, फाशीची शिक्षा असेल ती देण्यात यावी. परंतु हा कायदा रद्द करण्याचं या निमित्तानं का पुढे आलं हे मला कळायला काही मार्ग नाही. आता ॲट्रॉसिटी ॲक्ट हाच मुळात अनेक लोकांना खटकतो. जसं रिझर्वेशनची पॉलिसी लोकांना खटकते, विशिष्ट वर्गाला विशिष्ट सवलती देऊन जेव्हा पुढे आणण्याचा प्रश्न येतो, बरोबर, त्या प्रयत्नाला कोणाच्या तरी मनामध्ये त्याविषयी खटकत असते आणि हे खटकतनं या निमित्तानं बाहेर काढण्याचा हा प्रयत्न दिसतो. परंतु आपल्याला जेव्हा या देशामध्ये दलित पीडित शोषित समाजाला संरक्षण द्यायचं आहे, बरोबर, तेव्हा हे कायदे, रिझर्वेशनचे कायदे म्हणा किंवा ॲट्रॉसिटीचे कायदे असल्याशिवाय पूर्णतः त्यांची प्रगती आणि संरक्षण देता येणार नाही. तर मला ह्या सगळ्या राजकारणी लोकांना, नेत्यांना, प्रतिनिधींना म्हणायचं आहे की समाजामध्ये वितंडवाद निर्माण होणार नाही, विषमता निर्माण होणार नाही, या दृष्टीनं कार्य केलं पाहिजे. दोन समाजात दरी पडणार नाही अशा रीतीचे काम केले पाहिजे आणि अशा रीतीच्या मागण्या करून काही देशाचं, समाजाचं भलं होणार नाही. राष्ट्र निर्मितीच्या कार्यामध्ये असल्या वागण्यामुळे अडथळे निर्माण होतात. ॲट्रॉसिटी ऍक्ट दलित वर्गाशी संबंधित आहे असं म्हणता येईल सर आपल्याला याच्यामध्ये, म्हणजे ओके. पण त्याच्यामध्ये सर जो गुन्हा करतो, म्हणजे थोडक्यात अवहेलना होते त्या वर्गाची, तर ॲट्रॉसिटी ऍक्ट पेक्षा अजून कठोर कायदा होऊ शकतो का, की हाच कायदा कठोर आहे त्या गुन्ह्यासाठी? आता यामध्ये बघा, 1989 हा कायदा आला. त्यानंतर ह्या कायद्याची ज्या प्रकारे अंमलबजावणी व्हायला पाहिजे त्या प्रकारे अंमलबजावणी झाली नाही असं माझं स्पष्ट मत आहे. कारण अनेक प्रकरणं अशी आहे की पोलीस स्टेशनला आरोपी, फिर्यादी गुन्हा नोंदवायला गेल्यानंतर त्याचे गुन्हे नोंदवले जात नाही. त्याला एकतर कुणावर राजकीय प्रभाव किंवा समाजाचे 4 लोक, प्रतिनिधी, मोर्चे गेल्याशिवाय गुन्हे नोंदवले नाही, असे अनेक उदाहरणं आहेत. त्यानंतरही त्यामध्ये जे शिक्षेचं प्रमाण आहे ते अत्यंत अल्प आहे, म्हणजे जवळजवळ 2% शिक्षा होतात. त्यात अनेक कारणं असू शकतात. त्यात तत्परतेनं गुन्हा न नोंदवणे, तपासामध्ये त्रुटी ठेवणे, हा सुद्धा त्यामध्ये प्रकार आहे. आणि दुसरं असं की आता एक नवीनच ट्रेंड सुरू झाला की अनुसूचित जातीचा मनुष्य, जमातीचा मनुष्य जेव्हा गुन्हा नोंदवायला जातो तेव्हा विरुद्ध पार्टी हे त्यावर काउंटर केस करते, दरोड्याची केस, चोरीची केस, आणि त्याची फारशी शहानिशा न करता पोलीस सुद्धा त्याला गुन्हे नोंदवून घेतात. असे 1-2 प्रकरणं तर मी स्वतः प्रत्यक्ष बघितलेले आहेत की ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवायला गेलेली व्यक्ती आणि त्याच्या विरुद्ध दरोडा टाकल्याचा गुन्हा नोंदवला जातो. बरं, हा कायदा आता नुकताच या गव्हर्नमेंटनी सुधारणा केली त्या कायद्यामध्ये जानेवारी 2016ला. काँग्रेस गव्हर्नमेंट असताना युपीए गव्हर्नमेंटच्या काळात त्याचं बिल बनलेलं होतं, प्रावधान मसुदा बनवलेला होता, पण तो मंजूर नाही झाला. त्यानंतर ते नवीन गव्हर्नमेंट आलं, बीजेपीचं गव्हर्नमेंट आलं आणि त्या गव्हर्नमेंटनी या कायद्याला मंजुरी मिळवली आणि त्यावेळी संसदेमध्ये कोणीही विरोध केला नाही आणि जानेवारी 2016ला हा कायदा मंजूर झाला आणि त्यानंतर एप्रिल 2016ला त्याचे रूल्स आले. अनिलजी, मी तुम्हाला असं विचारू इच्छिते की खरंच समाजाला ॲट्रॉसिटी ऍक्टची गरज आहे का? मी स्पष्टपणे सांगतो की ॲट्रॉसिटी ऍक्टची गरज आहे. आजही जातीवाद संपलेला नाही. बरोबर. आणि जी उच्चवर्णीय म्हणून काही लोकांच्या मनात जो एक अहंकार आहे आणि अनुसूचित जाती जमातीच्या लोकांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, बरोबर, तो समानतेचा नाही, अशी लोक जी आहे ती काही प्रमाणात तरी आहेत. आणि मग त्यांच्यावर जरब म्हणून या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांजवळ एक शस्त्र म्हणून किंवा एक रेमडी, उपाय म्हणून या कायद्याची गरज आहे आणि या कायद्याच्या अंमलबजावणीची सुद्धा गरज आहे. आजपर्यंत बघितलं की पाहिजे त्या तत्परतेने ह्या कायद्याची अंमलबजावणी झालीच नाही. इकडे अंमलबजावणी झाली नाही आणि नवीन कायदा आला काय नाही. एप्रिल 2014ला त्याचे रूल्स झाले, जानेवारी 2016ला नवीन सुधारणा आल्या, बरोबर, आणि आता 2-3 महिने सुद्धा झाले नाही तर हा कायदा रद्द करा म्हणून मागणी पुढे येत आहे. याचं मला आश्चर्य वाटतं. पण मग कायद्याची अंमलबजावणी का होत नाहीये? एक तर शासकीय यंत्रणा जी अंमलबजावणी करते त्यांना या कायद्याची पुरेपूर माहिती नाही. हा एक महत्वाची त्रुटी मला त्यामध्ये जाणवली. आणि दुसरी एक मानसिकता असते. हा कायदा
एक मागासवर्गीयांसाठी आहे ओके. आणि हे लोक खोटे गुन्हे नोंदवतात. बरं. अशा रीतीची एक फार प्रचंड अशी मानसिकता समाजामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे सुद्धा त्या कायद्याकडे निरुत्साहाच्या दृष्टीनं पाहिल्या जाते आणि अंमलबजावणी होत नाही. ओके. अनिलजी, मला तुम्हाला विचारायचं की शासकीय यंत्रणेमध्ये त्रुटी आहेत, तुम्ही आता ती त्रुटी बोलून दाखवलेली आहे, तर एक माजी न्यायाधीश म्हणून ती त्रुटी कशा पद्धतीने दूर करता येईल असं तुम्ही काही मत व्यक्त कराल का, किंवा शासकीय यंत्रणेला काही उपाययोजना सुचवाल का? आता इथलं जे अनुसूचित जाती जमाती आयोग आहे त्या आयोगाने आणि जो अंमलबजावणी करण्यास चुकला त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याचं जोपर्यंत चालू होत नाही ओके तोपर्यंत नीट अंमलबजावणी होणार नाही. उदाहरणार्थ आपणास सांगतो मी की अनुसूचित जाती जमातीच्या अत्याचाराच्या अंतर्गत जर कंप्लेंट घेऊन गेला एखादा व्यक्ती ओके आणि ती कंप्लेंट नोंदवण्यास टाळाटाळ जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने केली तर त्याच कायद्यामध्ये तरतूद आहे की त्या अधिकाऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटी नोंद. बरं. परंतु एकही असं उदाहरण मला दिसत नाही की ह्या कायद्याची अंमलबजावणी नीट केली नाही, नोंदवला नाही, तपास नीट केला नाही आणि त्यामुळे त्याच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खटला नोंदवला आहे. म्हणजे हा अशा रीतीनं वरिष्ठांपासून राबवणं, जो राबवत नाही त्याला धारेवर धरणं, त्याच्या विरुद्ध कारवाई करणं, अनुसूचित जाती जमाती आयोगाने त्यासंबंधी दखल घेणं. अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे रोजच्या तक्रारी जातात. बरं. त्या आयोगाचं सुद्धा कर्तव्य आहे की जबाबदार जो अधिकारी आहे ज्यांनी निष्काळजीपणा केला त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याचे सरकारला आदेश देणे किंवा रिकमेंड करणे, शिफारस करणे. पण आजपर्यंत असं झाल्याचं मला दिसत नाही. मला त्रुटीबद्दल मी सांगतो आहे की आता ह्या कायद्यामध्ये अटकपूर्व जामीन देऊ नये अशी तरतूद आहे, तरी सुद्धा अनेक न्यायालयांनी अटकपूर्व जामीन आरोपींना दिलेली आहे. मग दुसरं, ह्या कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीच्याच अनुषंगाने उच्च न्यायालयाचे असे काही निर्णय आहेत. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला की एखाद्या व्यक्तीने अनुसूचित जातीच्या व्यक्तीला आपल्या चेंबरमध्ये बोलावून शिव्या दिल्या, जातीवाचक आणि इन्सल्ट केला, तर तो गुन्हा होणार नाही. तो चार चौघांनी पाहला पाहिजे. बरं. म्हणजे तो पब्लिक व्हिसिनिटी मध्ये असला पाहिजे तर गुन्हा होईल. अशा रीतीचे निर्णय दिले आहे. म्हणजे अशा रीतीनं जर ह्या गुन्ह्याला निष्प्रभ केल्या जात असेल तर या कायद्याचा काही धाकच राहणार नाही. म्हणजे थोडक्यात बऱ्याच त्रुटी आहेत शासन यंत्रणेमध्ये आणि त्या त्रुटी कशा पद्धतीने दूर होतील याचाच विचार प्रशासनाने म्हणा किंवा कुठल्या अजून कायद्याने केला पाहिजे. तर मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे सर तुम्हाला, अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हेगाराला किती वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि किती कठोरातली कठोर शिक्षा होऊ शकते त्याला? मगाच्याच प्रश्नाचं थोडं मला आणखी सांगायचं आणि मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो. बरं. की आता नवीन तरतुदीप्रमाणे फिर्यादीने तक्रार दिल्यापासून त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं आहे. बरं. पण व्हिडिओ रेकॉर्डिंगच केल्या जात नाही अजूनही. अरे बाप. शिवाय जो आरोपी आहे त्या आरोपीला खालच्या न्यायालयात हजर न करता डायरेक्ट जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये पहिल्या रिमांडसाठी हजर करायचं आहे. अद्यापही काही ठिकाणी खालच्याच न्यायालयात हजर केल्या जाते. बरं. दुसरं की पूर्वी पुतळे वगैरे जे आहे त्यांना जर तोडफोड केलं, उद्ध्वस्त केलं तर त्यासाठी अॅट्रॉसिटी गुन्हा लागत नव्हता. कारण अॅट्रॉसिटी गुन्हा हा माणसाविरुद्धच होतो. परंतु आता जे अनुसूचित जाती जमाती ज्या महापुरुषाला आपला आदर्श म्हणून मानतात त्या महापुरुषांचे पुतळे फोडणे, उद्ध्वस्त करणे, त्याला विटंबना करणे ह्यासाठी सुद्धा अॅट्रॉसिटी ऍक्ट लागू होतो. बरं. तर ही सगळी माहिती परत एकदा सांगायचं की आता जे एनजीओ आहेत त्या एनजीओला सुद्धा व्हिक्टिमच्या म्हणजे पीडित व्यक्तीच्या बाजूने न्यायालयात निवेदन सादर करायला, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी अधिकृतपणे भाग घेता येतो. पूर्वी असं नव्हतं, ते बाहेरूनच भाग घ्यायचे. बरं. तर ह्या तरतुदी नवीन ऍक्ट मध्ये आहे त्या प्रशासनाला नीटपणे माहीत करून दिल्या पाहिजे सरकारने. बरं. आणि मला असं पण म्हणायचं आहे की कोणावरही अन्याय होऊ नये. जर कोणी खोटे गुन्हे नोंदवत असेल किंवा तशा रीतीचा प्रयत्न करत असेल तर त्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे आणि त्याची शहानिशा सुद्धा झाली पाहिजे, तरच न्याय होईल.
पण सर किती या गुन्हेगाराला किती शिक्षा झाली पाहिजे? हा, तो प्रश्न राहिला मला. या गुन्ह्यामध्ये असं आहे की कमीत कमी कितीही, म्हणजे जी IPC मध्ये दिलेली शिक्षा आहे ती शिक्षा होऊ शकते. म्हणजे यामध्ये जसं बलात्काराचा गुन्हा आहे, एखाद्या अनुसूचित जातीच्या स्त्रीवर बलात्कार केला तर त्यामध्ये जे आता अनेक प्रकार त्यामध्ये आलेले आहे. गँगरेप साठी वेगळी शिक्षा आहे, किंवा पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार केला त्याला वेगळी आहे. तर त्यामध्ये जे आता जन्मठेपेपर्यंत ज्या शिक्षा आहेत 10 वर्ष आहे, 7 वर्ष आहे, त्यासोबत जो अॅट्रॉसिटी ऍक्ट लावला जातो तेवढीच शिक्षा त्यामध्ये होते. जे साधारणतः या गुन्ह्यामध्ये 3 वर्षापर्यंत बऱ्याचशा तरतुदीमध्ये शिक्षा आहे, परंतु IPCच्या शिक्षेच्या अनुषंगाने शिक्षा दिली जाते. ओके. अनिलजी, सध्या सगळीकडे चाललंय की अॅट्रॉसिटी ऍक्टचा प्रभाव कमी होत चाललाय, ते खरं आहे का? अॅट्रॉसिटी ऍक्टचा प्रभाव निश्चितच कमी होतो, कारण तो प्रभावीपणे राबवला जात नाही. ओके. सरांनी थोडक्यात उत्तर दिलेलं आहे या प्रश्नाचं, आणि व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे, थोडक्यात दिलं. पण मध्यंतरी शरद पवारांनी मीडियाद्वारे या कायद्याला जो विरोध दर्शवलाय, तर त्याबाबत तुम्ही शरद पवारांना काही सांगू इच्छिता का? त्यांनी सुरुवातीला हा कायदा, या कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली, नंतर हा कायद्याच्या मला असं म्हटलं नाही अशी त्यांनी उलटी, म्हणजे आपली भूमिका पण बदलवली. परंतु त्यांनी असं का म्हटलं याचं एकच कारण मला वाटतं की राजकारणी लोक आपलं लोकमत, आपलं समाजामध्ये जे मताधिक्य वाढावं या दृष्टीने जे प्रयत्न करत असतात, बरोबर, तर त्या दृष्टीने त्यांनी वक्तव्य केलं असावं असं मला वाटतं. कारण शरद पवारांची भूमिका आजपर्यंत पुरोगामी म्हणून राहिलेली आहे. अनेक त्यांचे निर्णय हे अनुसूचित जाती जमातीच्या बाजूने राहिलेले आहेत. तर अशा वेळी त्यांनी अचानकपणे ही भूमिका जी घेतली ती आपलं मताचं राजकारण आहे असं मला वाटतं. ओके. म्हणजे मताचं राजकारण करण्यासाठीच शरद पवारांनी विरोध दर्शवलाय असंच थोडक्यात सरांना म्हणायचंय. तर अॅट्रॉसिटी ऍक्ट किती गरजेचं आहे, त्याची अंमलबजावणी होणं किती गरजेची आहे, त्याचा प्रभाव कमी होत चाललाय, तर तो कमी होऊ न देता शासन यंत्रणेकडून ज्या त्रुटी होत आहेत त्या भरून काढाव्यात, अशा चर्चेपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि आज विशेष या कार्यक्रमात मी इथेच थांबते. मी पुन्हा एकदा अनिल वैद्यजी, जे माजी न्यायाधीश आहेत, त्यांचे आभार मानते. पाहत रहा अस्तित्व न्यूज 24 तास, जनहितासाठी एक पाऊल पुढे.